नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। बहुजन समाज पार्टी के उत्तर नागपुर से अधिकृत उम्मीदवार मनोज दशरथ सांगोड़े के प्रचार हेतु कार्यकर्ताओं ने निकाली भव्य बाइक रैली। साथ ही हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने बहुजन समाज पार्टी के उत्तर नागपुर से अधिकृत उम्मीदवार मनोज दशरथ सांगोड़े से उनके चुनावी मुद्दों पर विस्तार से बात की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही आमदार म्हणून निवडणूक लढत आहे। काय म्हणणार आहे, तुमचा काय एजेंडा आहे, तुम्ही काय सामाजिक कार्य केले आहे आणि तुमचे काय? माझे नाव मनोज सांगोळे, उत्तर नागपूर अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षित सीटवरून लढून राहिलो। याच्या पहिले बी 70 वर्षापासून लोक लढत आले, त्याले जसं काम करायचं होतं त्याने तसं केला। पण माझा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की मी पहिले बेरोजगारासाठी काम करीन, इंडस्ट्रियल एरिया वाढवासाठी काम करीन, एज्युकेशन हब बनवायचा विचारात आहो आणि भरपूर जागा एरियामध्ये तर प्रयत्न करेन। बाजारपेठासाठी जे लोक फुटपाथवर बसतात त्याला एका ठिकाणी म्हणजे 12 घंटे लोकांना कसं मदत होऊ शकते असा मार्केट बनवायच्या प्रयत्नात राहणार आहोत। दुसरं, नदी नाल्याच्या किनाऱ्यावर राहणारे जे लोक आहेत या लोकांच्या संरक्षण भिंत कसा बनवता येतील, पट्टे वाटप कसे होतील आणि गरीब विद्यार्थ्यांना कसं शिक्षण फुकट भेटेल ते डिग्रीपर्यंत याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आणि IAS IPSच्या ट्रेनिंग कसा देता येतील सामाजिक न्याय विभागातून त्यासाठी प्रयत्न करणार आहोत। कसं आहे, मी आतापर्यंत जसं हायकोर्टात नोकरी करत होतो, मी रिक्षा चालवलो, ऑटो चालवलो, हमाली बी केलो, ट्रक बी चालवलो आणि ट्रान्सपोर्ट बी चालवलो। तर माझा अनुभव एवढा चांगला आहे मला का गरिबाची जान आहे खूप। मी आता माझ्या परिसरात पूर्ण उत्तर नागपूरमध्ये फिरलो तर एवढी गरिबी दिसली का रोडही नाही आहेत ना गटर लाईन बी नाही आहेत आणि झोपडंही पडून आहेत। रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना, सबरीमाला योजना, त्याच्यानंतर डॉक्टर गायकवाड नेते होते आमचे गायकवाड, त्याच्या नावानं योजना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं योजना आहे। या घरकुल योजनेच्या माध्यमातून लोकांना घर बांधून देण्याचा प्रयत्न करेन। आदिवासी लोकांसाठी योजना आहेत पण ते लागू नाही झाल्या, त्याच्यासाठी OBC समाजाच्या लोकांसाठी काम करणार आहोत। अल्पसंख्याकमध्ये शीख समाज, जैन समाज, बुद्ध समाज आणि मुस्लिम समाज हे लोक मोडतात, याच्यासाठी जे काम करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करेन। कचरा टपासाठी एरियामध्ये जागा नाही तर बिल्डर लोकांजवळ जागा आहेत, भरपूर जमिनी आहेत, त्या जमिनीवर ॲक्वायर करून सरकारले त्या बिल्डरले पैसे दिलवून मोठे कचरा घरं निर्माण करून त्याच्या सेग्रीकरणच्या व्यवस्था करेन। सोबतच जवळ जे बसस्टॉप आहेत म्हणजे नॅशनल हायवेवर बसस्टॉप बनवणं बहुत गरजेचं आहे। आणि आमच्या इकडं ट्रान्सपोर्टवाले जे लोक आहेत ते ट्रान्सपोर्टवाले जे लोक आहेत तर वाहन ठिकाणा ठेवण्याच्यासाठी प्रयत्न करेन। एक आहे T चंद्रशेखर असताना त्याच्याकडे NIT सभापती होते आणि कॉर्पोरेशनचे 3-3 दिवस काम करत होते, त्यांनी बनवलेलं जसं वाहन ठिकाण आहे तसंही बनवण्याचा प्रयत्न करेन। आमच्या इकडं दारूच्या कंपन्या जास्त आहेत, ITO आहे आमच्याकडे, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टवाले लोक जे आहेत वाले जे लोक आहेत त्याचे टॅक्सच्या रूपानं सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला बहुत राजस्व जाते, तर राजस्व कसं आमच्या एरियामध्ये भेटन त्याचा प्रयत्न करीन। आणि गरिबांसाठी जे रोडाची सुविधा नाही, गटाराची सुविधा नाही ते तर प्रयत्न करीनच, पण त्याच्या लेकरासाठी मोलमजुरी करण्यावाले लेकरं शिक्षण नाही घेऊ शकत। शिक्षणापासून कोणीच वंचित नाही राहिला पाहिजे, त्याच्यात जातीभेद लिंगभेद हे राहणार नाही असा प्रयत्न करणार आहोत। रोडानं हिरवळ कसं दिसन
आणि स्वास्थ्य कसं लोकांचे चांगलं राहील याच्यावर मी काम करणार आहोत. जेव्हा मी निवडून आलो तेव्हा मी हायकोर्टात सर्व्हिस करत होतो आणि लंगडाही होतो. कॉर्पोरेशनमध्ये निवडून आलो आणि मी आपला रुतबा दाखवलो तेव्हा, आणि आतापर्यंत म्हणजे माझी पत्नी बी नगरसेविका होती आणि ती नगररचनेमध्ये कॉर्पोरेशनला काम करत होती. तिच्याही रुतबाच होता. नोकरी सोडायला लावलो आणि काम करायला लावलो. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू 4 शाळा बनवलो. 2 शाळेतून मेरिट विद्यार्थी येत होते, इंग्लिश मिडियमच्या आणि हिंदी मिडियमच्या. 2 दवाखाने बनवलो. ज्या गरीब घरच्या पोरायले बसासाठी, अभ्यास करायसाठी 24 घंटे जागा उपलब्ध नाही त्याच्यासाठी 6 लायब्ररी बनवलो. 2 दवाखाने बनवलो. 1 मसनघाट बनवलो. मसनघाट नागपूर शहरात कोणाला समजले नसन असा मसनघाट बनवलो. तिथे आतापर्यंत 6 IAS ऑफिसर पाहून गेले. ते फोटो पाहून राहिला तुम्ही. ते फोटो रतन टाटाजी मृत्यू पावले त्यानं 3 मंजिली दवाखाना बनवासाठी कोविडच्या वेळेस पैसे दिलता. ना BJP वाल्यानं बनवू दिला ना काँग्रेसवाल्यानं बनवू दिला. आता मी बहुजन समाज पार्टीतून उभा याच्यासाठी झालो की सर्व समाजाच्या लोकांसाठी काम करणारी यंत्रणा आणि पार्टी आहे. वरून हे बहुजन समाज पार्टीच्या पूर्वी मान्यवर काशीराम होते. मी DS4मध्ये काम करत होतो. दलित शोषित संघर्ष समिती होती त्यावेळेस बेजान बागला जेव्हा साहेब आले होते तेव्हा मी छोटा होतो, तेव्हापासून काम करून राहिलो. काँग्रेसवाले दबाव निर्माण करून पैसे घेऊन बसून जाय म्हणतात आणि त्याईनं चुचकवला म्हणून मी बुवा झालो. वरून BJP वाले तो माझ्या घरी टिकटे वाले येत होते. मीनो मेरे गर्दन कट जाएंगे लेकिन मैं तुम्हारी तरफ नहीं आ सकता. मैं बहुजन समाज पार्टी से खड़ा रहूँगा. चाहे मेरे को मेरा खून की कतरे कतरे भी बेचना पड़ेगा तो मेरे जो लोग हैं काम करने वाले जो पहले से काम कर रहे हैं, यानी 1997 से जो मेरे साथ में काम कर रहे हैं वही लोग और नए लोग जो नाराज लोग मेरे साथ है. कांग्रेस के लोग मेरे साथ में है, तुम्हारे शिवसेना के लोग हैं. आपने देखा अभी मेरे घर में अलग अलग टाइप के लोग हैं. और नगर सेवक आजी माजी बहुजन समाज पक्ष के ये सब मेरे साथ में आजी माजी पूरे नगर सेवक है. यानी 29 नगर सेवक अभी तक के बहुजन समाज पार्टी के चुन के आए. साथ में राष्ट्रवादी के भी है. अंदर से भी काम कर रहे हैं, बाहर से कुछ लोग उनको डर लगता है पार्टी के हिसाब से तो पार्टी के हिसाब से काम कर रहे हैं. जो लोग खुल के काम कर रहे हैं जिनको डर नहीं लगता वो आनंदी है. और अंदर से भी कुछ लोग काम कर रहे हैं. तो ऐसा एजेंडा है मेरा वाला. बड़े रोड बनेंगे, नदी नालों के ऊपर में बड़े पुलिया बनेंगे, बड़े रास्ते बनेंगे, सभी के ऊपर ध्यान दिया जाएगा. और इंडस्ट्रियल एरिया विकसित करने के लिए 1992 में कोराडी, महादुला, नारी नारा, वांजरी वांजरा, खसड़ा मसड़ा, पीली नदी ये गांव थे. गांव 30 साल के पहले पूरे गांव थे. तो ये ज़मीन सरकार ने एक्वायर किया था, अपने कब्जे में लिया था. और यहाँ इंडस्ट्रियल एरिया विकसित करने के लिए उनको प्रलोभन दिया गया था काश्तकारों को. वो काश्तकार लंग है बेचारे और बिल्डर लोगों के कब्जे में वो ज़मीन है. तो ये सब एक्वायर करूँगा और जो मार्केट रेट अभी चालू है उसके हिसाब से वो बिल्डरों को पैसे दिला दूंगा. सरकार को बाध्य करूँगा. 6 दिसंबर को अधिवेशन रहता है. बाबा साहब की पैर पड़ने के लिए वो लोग आते हैं, नतमस्तक होने के लिए आते हैं, लेकिन बाबा साहब के संविधान के हिसाब से ये काम नहीं करते. तो ये जो जनता मेरे को चुन के देंगी उनके हिसाब से काम करूँगा. कोविड जैसी बीमारी आई थी तो कोई कोविड में आए नहीं थे उनको देखने के लिए. तो सफाई कामगारों ने उनकी मौत मट्टी की. साथ में डॉक्टर लोगों ने बहुत काम किया, नर्स लोगों ने बहुत काम किया, पुलिस वालों ने काम किया, आप जैसे पत्रकारों ने काम किया. सफाई कामगारों ने जो काम किया वो उनकी तारीफ़ काबिल है. तो ऐसे लोगों के लिए मेरे को काम करना जरूरी है. प्यारे मतदार भाइयों, मैं ये टीवी के माध्यम से आपको बताना चाहता हूँ कि वोट उसी का होना जो मेरी गच्ची पकड़ के काम लेगा और पहले अर्जी देगा. 4 मैं जनता दरबार लगाऊंगा हर इतवार को हर एरिया में. और वो जनता दरबार में आई हुई अर्जियाँ शासन प्रशासन ने उसके ऊपर में क्या कार्रवाई किया करके दूसरा जनता दरबार लूँगा और उसके हिसाब से काम करूँगा. ये मेरा आह्वान है.